आपण पाहत आहात तेज तुफान न्यूज, न्यायिक व निर्भीड बातम्यांचे सर्वांचे आवडते नेटवर्क। महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विकास विभाग अंतर्गत असणाऱ्या एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प घोडेगाव तालुका आंबेगावच्या अंतर्गत 23 आश्रमशाळा ज्या सांगली, सातारा, कोल्हापूर, पुणे या जिल्ह्यात आहेत, त्यातील 19 पुणे जिल्ह्यातील आहेत। त्यापैकी 18 शासकीय मराठी माध्यमातून शिक्षण देणाऱ्या मराठी माध्यमाच्या व एक घोडेगावची इंग्रजी माध्यमाची शाळा। या प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी प्रदीप सुनीता बाणाजीराव देसाई यांनी अवघ्या 6 महिन्यात मुलांची अभ्यासात प्रगती करण्याचा चंग बांधला। कोरोनानंतर मुलांची शिक्षणामध्ये झालेली पिछेहाट, विविध संघटना व शाळा व्यवस्थापक समिती इत्यादींचे या विभागाचे शिक्षण देणाऱ्या शिक्षक यांच्यावर होणारे आरोप यातून खचून न जाता मोठमोठे आव्हाने व समस्या आदिवासी विभागावर होती। प्रगत व अप्रगत मुलांची यादी तयार करण्यात आली, ज्यात जादा तासिकांचं नियोजन करण्यात आले। रात्र तासिका कोण कोण घेणार हे वेळापत्रक शिक्षकांना जास्त वेळ मुलांच्या तासिकासाठी द्यायचं ठरलं। जोडीला अधिकारी यांचे सुद्धा उपस्थिती अनिवार्य केली। क्षेत्रीय शाळाच्या स्टाफनं सुद्धा शाळा दत्तक घेतल्या। महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जानेवारी 2025 मध्ये 100 दिवस उपक्रम योजना सुरू केली खरी, पण याची मूळ संकल्पना देसाई सरांनी त्या अगोदरच 6 महिने प्रकल्प अधिकारी प्रदीप देसाई यांच्या संकल्पनेतून याची अंमलबजावणी सुरू झाली होती। अशा प्रकारचे प्रतीक देसाई सारखे प्रकल्प अधिकारी जर महाराष्ट्र शासनाच्या प्रत्येक शिक्षण विभागाला लाभले तर नक्कीच या देशातील विद्यार्थ्यांच्या भविष्यामध्ये डॉक्टर, इंजिनियर, शिक्षक, शास्त्रज्ञ, ॲस्ट्रॉलॉगर व उच्च तंत्र शिक्षणामध्ये नक्कीच आपलं नाव रोशन करतील, यात काही गैर नाही। व महाराष्ट्र शासनाने सुद्धा प्रतीक देसाई पॅटर्नची सर्व अंमलबजावणी आदिवासी विकास विभागाच्या सर्व विभागांमध्ये करावी, यात तिळमात्र शंका नाही। Good evening, my name is Anish. I am studying in 5th standard. I am telling you a story about Eklavya. Eklavya is the student of Gurunacharya. Gurunacharya is the brilliant teacher of archery. Archery means the archery. The Gurunacharya was teaching archery to Eklavya. Eklavya was asked them, you can teach me to archery. The Gurunacharya was saying him, I am does not teaching like you student. Then Eklavya was make a statue of द्रोणाचार्य, स्टैच्यू ऑफ द्रोणाचार्य, statue of Dronacharya, and he was telling them, he was imagining them what he was. Can you tell me meaning of archery? Archery, Dhanush. Yeah, in Marathi. Dhanush. Okay. We the people of India having solemn reason to Constitution of India, having solemn reason to Constitution of India, to sovereign, socialist, secular, democratic and republic, to sovereign, socialist, secular, democratic republic, and to secure to all its citizens, justice, social, economic and political liberty of thoughts, expression, belief, faith and worship, equality of status and of opportunity, and to promote common them all. Fraternity, as in the dignity of the individual and the unity and integrity of the nation. In our Constitutional Assembly, this 26th of November 1949, do I adopt, enact and use to ourselves this Constitution. Thank you. अच्छा, कोणता टेबल बोलणार आहे? 29. बोला. 29, 129, 28, 23, 27, 12, 160, 25, 125, 26, 174, 29, 7, 180, 29, 8, 232, 29, 270, 100, 260, 190, 290.
Sun is our